धोंडू बाबा अशोक खरातच्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रुपाली चाकणकर यांचा सहभाग होता। त्यामुळे चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। अर्थात हा राजीनामा त्यांनी त्यांच्या मनाविरुद्ध दिला हे त्यांच्या स्टेटमेंट्सवरून समजलं होतं। मुळात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की रुपाली चाकणकर यांना हे आता खरातचं भोवलेलं प्रकरण हे फक्त निमित्त मात्र ठरलंय। या आधीपासूनच चाकणकरांना अनेकांचा विरोध होता आणि आता या विरोध करणाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय हे असं आम्ही म्हणत नाहीये, तर चाकणकरांच्या विरोधकांच्या स्टेटमेंट्सवरून हे समजतंय। रुपाली चाकणकरांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची खुर्ची खाली झाली, मग या खुर्चीसाठी अनेक महिलांची नावं जोडली गेली। आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावं सध्या चर्चेत आहेत। तीच संभाव्य नावं कोणती आहेत आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नक्की कोणत्या नियम व अटी आहेत आणि अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहील की भाजपकडे जाईल याचीच माहिती या व्हिडिओतून घेऊया। सर्वात आधी तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नेमकी कोणत्या नियम व अटी आहेत ते पाहू। तर कायद्यानुसार अध्यक्षपदी अशी प्रतिष्ठित महिला असावी जिनं महिलांच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतलं आहे किंवा ज्यांना महिलांच्या प्रश्नांची सखोल जाण आहे। या पदावर नियुक्ती करण्याचे सगळे अधिकार राज्य शासनाकडे असतात। शासन एखाद्या राजकीय नेत्याची किंवा सामाजिक कार्यकर्त्याची या पदावर निवड करू शकतं। जर एखाद्या विद्यमान आमदाराची या पदावर नियुक्ती केली तर ते लाभाचं पद ठरू शकतं। अशा परिस्थितीमध्ये संबंधित आमदाराला एकतर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो किंवा मग शासनाला त्या पदाला लाभाच्या पदातून सवलत देणारा कायदा संमत करावा लागतो। साधारणपणे राजकीय पक्षातील सक्रिय नेत्यांचीच या पदावर वर्णी लावली जाते। अध्यक्षांची नियुक्ती करण्यापूर्वी राज्य शासन हे राज्यातील महिला संघटनांशी सल्लामसलत करू शकतं। अनेक लोक आहेत साधू महाराजांकडे जातात। आता अनेक लोक मोठे मोठे किती वर्ष जेलमध्ये आहेत महाराज, त्यांच्या मागे तर लाखो कोटीमध्ये लोक होते। मग त्यांना सगळ्यांना काही जेलमध्ये टाकता येत नाही। खरं